SGMH अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व मुलांचं खूप खूप स्वागत। मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठीची तिसरी कविता अभ्यासणार आहोत। कवितेचं नाव आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि कवी आहेत शंकर वैद्य। प्रस्तुत कवितेतून कवींनी पावसाळ्यात सृष्टीमध्ये म्हणजे निसर्गामध्ये दिसणाऱ्या बदलत्या दृश्याचे अतिशय मनोहारी, सुंदर म्हणजे अट्रॅक्टिव्ह असं शब्दचित्र या कवितेद्वारे रेखाटलेलं आहे। त्यांनी आपल्याला या सुंदर कवितेत निसर्गामध्ये काय काय बदल होतात, पावसाळ्यामध्ये निसर्ग सृष्टी कशी सुंदर दिसते हे सांगितलेलं आहे। चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया। जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी, लवलवणारे तुरे। पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे जिकडे तिकडे फक्त पाणीच पाणी दिसत आहे। डोंगर दऱ्यांमधून म्हणजे माउंटन्स असतात तिकडे, या माउंटन्समधून रस्ते काढत, वाटा काढत झरे म्हणजे स्ट्रीम्स खळखळ असा आवाज करत वाहतात। पावसाच्या या पाण्यामुळे हिरव्या पोपटी रंगाचं म्हणजे पोपटासारख्या पॅरेटसारख्या रंगाचं जे गवत असते, ग्रास असते, त्यावरती आलेले तुरे हे वाऱ्याच्या झुळकी सोबत, झुळकी बरोबर डोलत आहेत। डोलत आहेत म्हणजे लवलवत आहेत, हलत आहेत असं इकडे कवी आपल्याला सांगतात। नवी लकाकी झाडांवरती, सुखात पाने फुले नाहती, पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिरती पाखरे। जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे। कवी असं म्हणतात की पाऊस आला ना की झाडांना एक नवीनच लकाकी येते। लकाकी म्हणजे चमक। काय होतं सांगा मुलांनो, झाडांच्या पानांवरती असलेली सगळी धूळ या पावसामुळे झटकली जाते आणि ती पानं कशी स्वच्छ होऊन जातात, मग त्या पानांना लकाकी येते म्हणजे चमक येते। झाडांची पाने आणि फुले या पावसामध्ये आनंदाने न्हाऊन निघतात म्हणजे आंघोळ करतात। न्हाणे म्हणजे आंघोळ करणे। तर कवी आपल्याला सांगतायत की बघा, झाडं, फुलं, पानं किती सुंदर झालेली आहेत आणि आकाशातले जे विविध पक्षी आहेत, पक्षी म्हणजे खग, पाखरे, हे सुद्धा या पावसामुळे खुश होतात आणि पावसाचा हा वारा असतो ना थंड थंड, तो अंगावर झेलत इकडे तिकडे भिरभिरतात। भिरभिरतात म्हणजे उडतात। तर पुढे कवी म्हणतात जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे। यानंतर पुढच्या कडव्यामध्ये कवी आपल्याला म्हणतात हासत भिजती निळसर डोंगर, उड्या त्यातूनी घेती निर्झर, कडे कपारी रानोरानी, नाद नाचरा भरे। जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे। कवी इथे आपल्याला सांगतायत की मुलांनो, जेव्हा भरपूर पाऊस पडतो ना तेव्हा हिरवे झालेले डोंगर आकाशामध्ये, ढगांमध्ये लपून जातात, कारण इतके ढग आलेले असतात ना पावसाचे की ते डोंगर दिसतच नाहीत आणि मग ते हिरव्या रंगाचे डोंगर असतात, त्याच्यावरती छान हिरवळ उगवलेली असते, पण या निळ्या ढगांच्या मागे लपल्यामुळे ते जणू काही निळसर रंगाचे दिसतात आणि ते सुद्धा खुश होऊन हसत भिजत राहतात। त्या उंच उंच डोंगरांमधून पाण्याचे निर्झर म्हणजे झरे, धबधबे वाहत राहतात आणि ते डोंगरावरून खाली जेव्हा ते पाणी पडतं ना तेव्हा कवी म्हणतात की डोंगरावरून ते पाणी उड्या मारत आहे असं वाटतं। त्यामुळे जंगलामध्ये म्हणजे रानामध्ये आणि डोंगरांच्या कडे कपारीमध्ये म्हणजे क्लिफ असतात ना, डोंगरांचे कडे कपारी म्हणजे क्लिफ किंवा माउंटन रिजेस, तर या कड्यांवरती पाण्याचा नाचणारा आणि नादमय, संगीतमय असा खळखळ आवाज घुमत आहे असं कवी म्हणतात। डोंगरांच्या कड्यांमधून जेव्हा उंचावरून हे पाणी धबधब्याच्या रूपाने खाली पडतं तेव्हा त्या डोंगर कपारीमध्ये म्हणजे त्या डोंगरांच्या कड्यावरती पावसाच्या पाण्याचा नाद होतो म्हणजे आवाज होतो। नाद म्हणजे काय? आवाज। तर तो खळखळ जो पाण्याचा आवाज आहे तो जणू काही आपल्याला नाचायला प्रवृत्त करतो
आणि आपण सगळी मुलं त्या पावसात भिजतो, नाचतो आणि आनंद घेतो. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुटे साखळी. हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणा परी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. कवी काय म्हणतात मुलांनो? पावसाळ्यामध्ये वारा कधी कधी उसळी घेतो. उसळी घेतो म्हणजे तो खूप वेगाने वाहतो आणि या वाऱ्यामुळे आकाशात जे पावसाचे काळे ढग आलेले असतात ना, त्या ढगांची जणू काही साखळी असते. साखळी म्हणजे रांग. ओके, लाईन असते. ते ढग लाईन मध्ये आकाशात फिरत असतात आणि त्या ढगांची साखळी ही तुटते का? हा जो वारा असतो तो फार वेगाने वाहत असतो आणि तो त्या साखळीला तोडून टाकतो आणि मग त्या ढगांच्या साखळीच्या मागून सूर्य बाहेर येतो, जो आधी दिसत नसतो ढगांमुळे. पण ही साखळी तुटते आणि सूर्य बाहेर येतो आणि त्याच वेळी हिरव्यागार रानांमध्ये, जंगलांमध्ये त्या सूर्याचं कोवळं ऊन पडतं. सकाळचं कोवळं ऊन असतं ना, ते छान कोवळं ऊन पडतं आणि ते इतकं सुंदर दिसतं की ते एखाद्या गोजिऱ्या म्हणजे गोंडस, एकदम लवेबल अशा हरणाच्या, डिअरच्या सारखं ते दिसतं, हरणासारखं दिसतं. आणि जसं हरिण इकडे तिकडे बागडतं, उड्या मारतं म्हणजे खेळतं, असंच ते ऊन सुद्धा खेळतंय हरणासारखं असं आपल्याला वाटतं. अशा प्रकारे कवी शंकर वैद्य निसर्गात जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय आणि झरे खळखळ वाहत आहेत असं सांगतात. कवी म्हणतात शेवटी, जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. तर इथे आपली कविता संपलेली आहे मुलांनो. ही कविता आपल्याला शिकवते की आपल्या माणसांसाठी आणि त्याचबरोबर संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पावसाळा किती महत्त्वाचा आहे. आणि आपण कितीतरी वेळा पाहतो ना की हेच पाणी आपण वाया घालवतो. वी वेस्ट अ लॉट ऑफ वॉटर. आणि मग आपल्याला तेव्हा जाग येते जेव्हा जून महिना संपून गेलेला असतो आणि तरीसुद्धा पाऊसच पडत नाही. आपल्याला खूप गरमा होत असते. आपण पाण्यासाठी आणि पावसासाठी खूप कासावीस होतो. आणि असंही होतं कितीतरी वेळा की त्यानंतर इतका धो धो मुसळधार पाऊस पडतो की सगळे रस्ते जलमय होतात, सगळी गावं शहरं पाण्याखाली बुडून जातात आणि आपण आपल्या घरांमध्ये अडकून पडतो. हो की नाही? असं होतं की नाही आपल्या बरोबर? आणि मग त्याच वेळी आपल्याला प्यायला पाणीही मिळत नाही. जे पाणी आपण अगोदर वाया घालवलेलं असतं तेच पाणी आपल्याला प्यायला मिळत नाही. त्यामुळे मुलांनो, ही कविता शिकताना एवढं लक्षात ठेवा की आपण पाणी वाचवायला पाहिजे, पाणी वाया घालवू नये. वी शुड नॉट वेस्ट वॉटर. आपल्याला निसर्गाचं संरक्षण करायला पाहिजे, कारण हा निसर्गच आपली माता आहे, आपली आई आहे. आणि त्याचबरोबर आपण विहिरी, नदी, तलाव हे देखील स्वच्छ ठेवायला हवं. जलप्रदूषण करायचं नाही, वॉटर पोल्युशन करायचं नाही. आणि आपल्याला निसर्गाने जी काही स्वच्छ पाण्याची देणगी दिलेली आहे त्याचा आपण फार विचारपूर्वक, फार केअरफुली वापर करावा. असा सुंदर संदेश देणारी ही कविता आपण इथे संपवतोय. थँक्यू.